बॅटर क्विक फास्ट प्लीज. आपण एक मोठी स्पर्धा खेळताय. पठाणवाडी तुमचा 12 मॅन आहे हा. येस, लक्षात ठेवा जे रिव्ह्यू आहेत ते आम्ही ऑनस्क्रीन दाखवतोय. तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून चेक करू शकता. स्लो मोशन देखील असते यूट्यूबमध्ये, ते तुम्ही लावून चेक करू शकता. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट या ठिकाणी गेलेली आहे आणि थोडंसं गडबावमध्ये जाणेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करा संघ, कारण की तो त्या संघाचा एक ट्रेडमार्क फलंदाज म्हणून आपण पाहिलं सकल सत्रात मिस्टर सिराज, ज्याने अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केला गेला. जवळपास 2-3 चौकार त्याने ठोकले गेले. पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर वेगाने टाकलेला बॉल होता. बॉल मागे निघून चाललाय. डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि पाहता पाहता चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली शर्यत लेगबाईच्या माध्यमातून मिळतील धावा 4. येतोय चौकार. नशिबाची साथ दिसली बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, कारण की ज्या पडला ऑफस्टिकचा थोडंसं बाहेरचा बॉल तिथून जर पाहिलं तर इम्पॅक्ट लाईनमध्ये नव्हता आणि त्यानंतर जर पाहिलं तर पायाला आदळून त्या ठिकाणी जर पाहिलं तर बॉल मागे निघून चाललाय आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये चौकार. ओहो, यावेळेला अप्रतिम काय चेंडू होता. राईट अप्रतिम मिळाला आणि तिथून जर पाहिलं तर जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिलं तर या टप्पा अचूक पाहायला मिळाला. मी कौतुक करेन गोलंदाजाचं, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर रोहित जनरल संघ अप्रतिम राहिलेला आहे आणि या मालिकेमध्ये आतापर्यंत त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाज झाले. तो यावेळेला जर पाहिलं तर चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जाईल. पिकी होईल. पाहता पाहता एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 5. चेंडू विकून झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 4. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये फिरोज 11 मालाड पठाणवाडी या संघाला आपण इलेक्शनमध्ये आपण बघतायत. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं तर एक पलांट्या संघ म्हणून त्याला कित्येक वेळा आपण पाहिले. पुढचा बॉल स्टेपआउट झाले. खोलवटाप्याचा बॉल होता. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतो. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. शॉर्ट मिड विकेटला बॉल कॅरी केला जातो. 30 सेकंडच्या आतमध्ये एक सिंगल पुढेच एकदा प्राप्त केली जाईल आणि एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल जाऊन पोहोचेल 6 आणि बॉल डिलिव्हर झाले. षटक क्रमांक पहिल्या 5. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका जर फसला, पण क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचं जजमेंट करू शकले नाही. त्याचा दुर्दैव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये भोगावं लागेल. त्या ठिकाणी जर पाहिलं तर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आहे आणि या 2 धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीने तर जाऊन पोहोचेल 8 धावा धावफटकावरती. एक गडी गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतोय फिरोज 11 मालाड पठाणवाडी हा संघ आपल्या इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. 3 षटकामध्ये किती धावा येतील हे पाहणं महत्त्वाचं राहील. प्रतिस्पर्धी संघ एक पलांट्य संघ म्हणून आहे आणि हे ठाऊक असताना जर पाहिलं तर आतापर्यंत चांगली बॅटिंग झाली प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून, कारण की धावफटकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 8 मिळाले. 18 चेंडू शिल्लक असेल. 18 चेंडू 30, 35, 40, 45 धावा. किती धावा येतील हे पाहणं महत्त्वाचं राहतील. या 18 बॉलमध्ये पहिल्या षटकावरती वर्चस्व राहिलं. गोलंदाज आपण बघितलं गेलं रोहितच्या माध्यमातून चांगली कामगिरी रोहितने केली गेली मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर भोला षटक क्रमांक 2 मधून पुढे जाऊन दिसत आहेत. एक शेवटचा आणि अंतिम कॉल गावदेवी दहिसर त्या संघाला मी रिक्वेस्ट करतोय, प्लीज यावेळेला मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला. फटका तर मिस टायमिंग झालाय. सूर्याची किरण डोळ्यावर आल्या कारणास्तव या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाला चेंडू दिसला नाही असंच काही त्या ठिकाणी जर पाहिलं तर दिसून येते. पाहता पाहता मिळतील 2 धावा आणि या 2 धावडे संघाची धावसंख्या धावफटकावरती 10 रन्स ऑन दी बोर्ड. चला वारंवार सूचना करतोय गावदेवी या टीमला, फिल्डिंग वारंवार सेटअप करू नका मित्रांनो प्लीज, कारण की एक चांगली स्पर्धा खेळतायत आणि तुम्हालाच एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळो हीच अपेक्षा प्रत्येक आयोजकांची असते आणि जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळावेत
हीच प्रामाणिक प्रयत्न राहिले आमच्या संपूर्ण आयोजक समितीच्या माध्यमातून. ओव्हर दी विकेट आहे, चांगला फटका पाहायला मिळाला, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवला, डायरेक्ट हिट आणि फलंदाज आउट. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतोय, टीम पाहायला मिळते ज्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली होती, परंतु फिरोज 11 आता थोडासा बॅकफुटला जाणवलाय. आणखीन एक धक्का, फलंदाज OUT आउट होत असताना. प्रामाणिक प्रयत्न राहिले आमच्या संपूर्ण आयोजक समितीच्या माध्यमातून. जिशान मैदानाच्या आतमध्ये दोन बॅटर. पहिला बॉल चांगला फटका पाहायला मिळतो, इन फील्ड करत असताना चेंडू निघून जातो सीमा रेषेपार. पहिल्या चेंडूवरती सचिन रायच्या बॅटमधून आलेला हा धमाका बॅटर 4 धावेकरिता चौकार, आणि या चौकाराच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु यावेळेला नाही जमलं. जे मागच्या चेंडूवरती केलं गेलं ते म्हणजे गोलंदाज आपण पाहतायत मिस्टर भोलाने, त्या चेंडूवरती तसंच घडलं असतं. कारण की जर पाहिले तर मध्यंतरी फलंदाज धावत होते, तिथून जर पाहिले तर थोडंसं वरतून वाईडिश फेकी झाली, आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर एक धाव येताना दिसते. एकरी धावणे संघाची धावसंख्या त्या फटकावर जाऊन पोहोचेल 15 धावा, 15 रन्स ऑन दी बोर्ड. चेंडू फेकून झाले मैदानाच्या आतमध्ये, षटक क्रमांक दुसऱ्या दिलचा. या पुढचा बॉल फटका तर फसलाय, मिस टायमिंग झालाय, आणि यावेळेला जर पाहिलं तर झेल देखील ड्रॉप, झेल पर्यंत पोहोचू शकले नाही, आणि त्याचा भुर्दंड तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये भोगावं लागेलच. पाहता पाहता या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. या 2 धावांमध्ये संघाची धावसंख्या धावफटकावरती 17 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. 5 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून जरूर झालेत, पण अंतिम बॉल षटक क्रमांक दुसरा देईल. गोलंदाज तयार, सेकंड वेळी बॅटर देखील तयार रेडी झालेत, बॅटर रेडी आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न याही वेळेला केला गेला. मोठे फटके वारंवार खेळण्याचा प्रयत्न केले जात आहेत. एक सिंगल कंप्लीट केले गेले आहे, आणि एकच सिंगल वरतीसाठीच पाहावं लागेल. अर्ध्या डावाचा खेळ कंप्लीट झाला, म्हणजेच काय 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या अखेरीस प्रथमदा बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ जर पाहिला तर एक जबरदस्त संघ, अर्थात जर पाहिलं तर फिरोज 11 या संघाला आपण पाहताय 2 गडी बाद धावसंख्या धावफलकावरती 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18च्या सरासरी इथून जर 2 षटकामध्ये आणखीन 18 धावा आल्या तर निश्चित स्वरूपात 30 पलीकडे 40 पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु या धावा रोखल्या जातील का हे पाहणं महत्त्वाचं राहील. आपण पाहतायत RR चषक 2024 नयनभाई कदम यांची एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा साईमौली बोरिवली या टीमने प्रस्तुत केलेली. प्रशांत कोरगावकर असेल, त्याची संपूर्ण टीम आज फार मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपण ही स्पर्धा पाहतायत. आजचा दिवस एक गाव एक साथ फॉर्म आहे, आणि उद्या दिवसात कोण विसरेल खुल्या गटातून मोठमोठे तारे सितारे या बोरिवली नगरीमध्ये येऊन या त्रिमूर्ती मैदानावरती झळकताना दिसतील जरूर. षटक क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी गोलंदाज गीतेश पुढे येताना दिसत आहेत. पहिला बॉल गीतेशचा, पहिला बॉल वेगाने टाकला जरूर होता, परंतु तेवढाच अप्रतिम फटका पाहायला मिळाला. 1 बाउन्स चेंडू निघून जाईल सीमारेषे पार, मिळतील धावा 4. येतोय दर्जेदार धमाकेदार RR चषकातील एक जबरदस्त चौकार. पहिला बॉल वेगाने टाकला जरूर होता, परंतु तेवढाच अप्रतिम फटका पाहायला मिळाला. 1 बाउन्स चेंडू निघून जाईल सीमारेषे पार, मिळतील
आजच्या मॅचचा म्हणतो आपण बघताय तर गीतेश ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये विकेट मिळवून हाताळली गेली आणि तिथून जर पाहिलं तर त्याचा आत्मविश्वास या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून वाढला असेल. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर गीतेशची या पहिल्या मॅचमध्ये आपण गोलंदाजी पाहिली अफलातून झाली गेली. संघाची धावसंख्या धावफटकावरती स्थिरावली 23च्या घरामध्ये. चेंडू फेकून जाईल तो म्हणजे 2 षटक क्रमांक आपण तिसरं पाहत आहे. बॉल तयार झालेत. षटकातील पुढचा बॉल ओव्हर दी विकेटने काय फटका बाहेर पडतोय, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केला, परंतु दर्शक म्हणून राहतील. बॉल जाईल वन बाउन्स ओव्हर दी रो. 4 धावेकरिता आणखीन एक दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 27 रन्स ऑन दी बोर्ड. कौतुक करीन तो म्हणजे बॅटिंग करणारा संघ जर पाहिलं तर फिरोज 11 ज्याप्रमाणे आजच्या दिवसात त्याने प्रभावित कामगिरी केली गेली. यावेळेला जर पाहिलं तर ओव्हर पिच होता ऑनसाईडला मिळून तो बॅटने मोठ्या फटक्यामध्ये फेकून द्यायचं होतं, परंतु त्या ठिकाणी चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. साई आहे त्या ठिकाणी आणि काव कॉर्नर जर पाहिलं तर साईच्या माध्यमातून झेल ड्रॉप झालाय. अगदी जर पाहिलं तर एक धावेला फार मोठं महत्व दिलं जाते. मिळतील धावा 2 आणि या 2 धावा एक सिंगल असेल आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 28 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेले. पुढचा बॉल गोलंदाज तयार. लेलिनचा बॉल होता ऑन साईडला व्यवस्थित बॅटचं फेस ओपन करता आले नाही. एकच धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न चालवला जातो. फेकी झाले परंतु विकेट किपरिंग तेवढ्याच अव्वल दर्जाची पाहायला मिळते. बॉल जर हातातून निसटला असता तर बॉल सरळ मागे निघून गेला असता तर म्हणजे डीप फाइंडिंगला चौकार, परंतु त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि पाहता मिळेल एकच धाव. विकेली धावेने संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 29. शेवटचा अंतिम बॉल त्या षटक क्रमांक तिसऱ्यातील. यावेळेला जर पाहिलं तर लेग कटरमध्ये चेंडू पाहायला मिळतो. पडल्यानंतर थोडासा बाहेर राहिलाय. पंच देखील तेच सांगतायत. अशा रीतीने 3 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर त्या ठिकाणी प्रथमतः बॅटिंग करताना फिरोज 11 मालाड पठाणवाडी त्या संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 29च्या घरामध्ये शेवटचं अंतिम षटक या ठिकाणी शिल्लक असेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्याचबरोबर जर पाहिजे तर सिक्सर किंग यासाठी जर पाहिजे तर मिक्सर पारितोषिक असेल. अपना बाजार यांच्या माध्यमातून ते स्पॉन्सरशिप करण्यात आले. एक जबरदस्त आपण संपूर्ण जर पाहिले तर आता जे अन्नपदार्थ आहे ते संपूर्ण बाजारामध्ये मिळते आणि त्याच्याच माध्यमातून स्पॉन्सर झाले पोस्टर झाले. आपण हे संपूर्ण जर पाहिलं तर मिक्सर ग्राइंडर आपण बघतायत. म्हणजेच काय तर उद्या दिवसात असेल तो उत्तम दर्जाचं फिल्डिंग करत असताना जास्तीत जास्त झेल घेईल, चांगली एफर्ट देऊन एखादी कॅच घेईल आणि मिक्सर मिळवेल. शेवटचा अंतिम षटक यावेळेला जर पाहिलं तर काय घडलंय. बॅटची एज आणि विकेटचं देखण आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लगावला जातोय फिरोज 11 या संघाला. धावसंख्या धावफटकावरती 29 वर स्थिरावले. आता थोडंसं क्लायमेट पडताना दिसते. जसं जसं टाइम निघून जाईल तसं असं जर पाहिलं तर क्लायमेट पडताना जरूर दिसेल. पहिल्या मॅचचा वाटतं मॅच जिशान यांना आपण पाहता मैदानाच्या सजवत असताना पहिल्या मॅचमध्ये जिशानने काय कामगिरी केली ते जबरदस्त. काय बॉल जवळपास एक षटकार एक चौकार मारला होता. एक अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली गेली आणि
ऑलराऊंडर खेळ पहिल्या मॅचमध्ये राहिला जिशानचा आणि तोच आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असेल, 29 धावा धावफटकावरती. षटक क्रमांक आपण बघतायत 4थ्यामध्ये गोलंदाज आपला पाहायला मिळतो मिस्टर आशू मैदानाच्या आतमध्ये आपला पाहायला मिळतात, ज्याने आतापर्यंत 2 चेंडू चांगल्या रीतीने हाताळले. पहिल्या बॉलवरती डॉट, त्यानंतर त्याने विकेट मिळवले, म्हणजे त्याचा आत्मविश्वास हा फार मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसतोय. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर आतापर्यंत आशू या गोलंदाजाने गोलंदाजी जरूर केले गेले मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल गोलंदाज तयार, स्ट्राईक एंडवरती फलंदाज देखील पहिला बॉल फेस करण्यासाठी तयार. पहिलाच बॉल काय टप्प्यावरती टाकलाय, टप्पा तर बेमिसाल होता. तिथून जर पाहिलं तर कट देखील तितक्याचा प्रॉपर झाला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल फेस करत असताना हा बॉल जातोय डॉटच्या माध्यमातून. आतापर्यंत वर्चस्व प्रतिनिधित्व राहिले, दबदबा राहिलाय, क्षमता आहे, कुवत आहे, ॲबिलिटी आहे आणि आतापर्यंत सर्व काही पाहायला मिळते या गोलंदाजामध्ये. जबरदस्त कामगिरी. ओहो, हा बॉल देखील जर पाहिलं तर अचूक टप्प्यावर हाताळला गेला आहे. विकेट होण्याची दाट शक्यता मैदानाच्या आतमध्ये जाणवली जाते, परंतु नाही. या ठिकाणी जर पाहिलं तर जाऊ दिलं नॉस्टेकेटच्या फलंदाजाला. आता मात्र जर पाहिलं तर शेवटचा अंतिम बॉल. 2 चेंडू शिल्लक असून आतापर्यंत चांगले गुण राहिले. 3 डॉट बॉल, त्यामध्ये एक विकेट देखील येताना दिसते. म्हणजेच काय तर या षटकामध्ये एकही धाव आतापर्यंत खर्च झाला नाही आहे. टप्प्याचा बॉल, चांगला बॉल पाहायला मिळतो. तेवढा चांगला बॅकअप द हँड बॉल ऑन साईडला वळवले गेले क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत आणि तिसरी धाव घेताना फलंदाज बाद होत असताना आणखी एक धक्का मैदानाच्या आतमध्ये फिरोज 11 संघाला लगावला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर धावफटकावरती जाऊन पोहोचेल 31. हॅलो, मैदानाच्या आतमध्ये असेल.
चला 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत इशारा करतायत. टीम दहीसर 2 बॅटर पाठवून द्या प्लीज, एक विनंती करते. त्याला बाईक स्वार आहेत, थोडं वेगाने घेऊन जा. आणि लक्षात ठेवा टीम बंदरबाखाडे आम्ही विनंती करते रेडी राहायचं आहे. संपूर्ण खेळाडूंना आम्ही विनंती करतोय, वॉर्न करतोय. 4 षटकांचा मॅच आहे. या पुढच्या मॅचमध्ये देखील आपण बघणार आहोत. या मॅचमध्ये जर उशीर झाला तर षटकांमध्ये देखील कपात केली जाईल. परंतु 7 वाजेपर्यंत या मैदानावरती अंधार हा पडताना दिसत नाही. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. एका बाजूला जर पाहिलं तर ओंकार आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर गीतेश यांना आपण बघतायत. ओंकार आणि गीतेशची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली गेले. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर 32 धाब्यांचा पाठलाग हा मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. कशा रीतीने जर पाहिलं तर 32 धाब्यांचा पाठलाग करणं अपेक्षित आहे हे पाहणं महत्त्वाचं राहील. षटक क्रमांक पहिल्यामध्ये आपण गोलंदाज पाहत आहेत ते म्हणजे मिस्टर सिराज, ज्याने जर पाहिलं तर फलंदाजी करत असताना केलंय प्रतिस्पर्धी जर पाहिलं तर स्वतःच्या टीमला नाराज. की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या माध्यमातून सिराजची विकेट गेली आणि त्यानंतर दबाव प्रेशर मेंटेन केला गेला. कुठल्याही प्रकारचा दबाव घेतलं गेलं नाही आहे. धावा बनवण्याचा प्रयत्न प्रामाणिक राहिला. 4 षटकामध्ये अगदी जर पाहिलं तर 24 चेंडूमध्ये 32 धावा बनवल्या गेल्या आहेत, ते म्हणजे फिरोज 11 या टीमने. आणि आता मात्र जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ मैदानाच्या आतमध्ये गावदेवी दहीसर संघ अगदी जर पाहिलं तर बॅटिंगचा 2 बॅटर मैदानाच्या आत उतरले गेलेत. होतील का 24 बॉल 32 हे पाहणं महत्त्वाचं राहील. गेम इज ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. 3, 2, 1 लेट्स प्ले बिगिन. पहिला बॉल स्ट्राईक केलेला बॅटर आपल्याला पाहायला मिळते मिस्टर ओमकार. डावखऱ्या शैलीचे एक जबरदस्त फलंदाज म्हणून ओमकारची कित्येक स्पर्धेमध्ये आपण खासियत पाहिले. एक धाव पहिल्या चेंडूवरती एक चांगला फटका होता मिडॉनला. बॉल निघून जाईल, एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होईल. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटक्यावर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 1 या धावसंख्येवरती. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेश केला जातो टीम गावदेवी दहीसर या संघाच्या माध्यमातून. गावदेवी दहीसर संघाचे जर पाहिलं तर समर्थक भरपूर प्रमाणावरती या मैदानामध्ये उपस्थित झालेत. अगदी जर पाहिलं तर दहीसरचं क्रिकेट देखील एक फार मोठं जुनं क्रिकेट, जुनं जाणतं क्रिकेट म्हणून दहीसरच्या क्रिकेटला ओळख आपण सातत्याने पाहिलंय. ज्या स्पोर्ट दहीसर या संघाच्या माध्यमातून थॉमस डाईस इकॉनॉमिक्सचा फॉर्मॅट खेळत असताना आपण जरूर पाहिलं गेले. बॉल गोलंदाज पुढे चेंडू तयार होतील. बॉलिंग स्ट्राईकवरती स्ट्राईकवरती बॅटर आता मात्र पाहायला मिळतो मिस्टर गीतेश. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पाहिला गीतेशला आणि या मॅचमध्ये जर पाहिलं तर चांगली कामगिरी आतापर्यंत गीतेशच्या माध्यमातून राहिली गेली. फिल्डिंग करत असताना त्यानंतर गोलंदाजी देखील केली गेली. ऑफ स्टिकच्या बाहेर शब्द झाले. स्वीच हिट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, चालवला जातोय. अपील केली होती लावून. त्या ठिकाणी जर पाहिलं तर पंचामध्ये कुठलाही जल्लोष त्या ठिकाणी दिसला नाही. आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. राहिली गेली फिल्डिंग करत असताना त्यानंतर गोलंदाजी देखील केली गेली. बाहेर शब्द
2 गडी बाद संघाचे धावसंख्या धावफटकावरती 6. षटक क्रमांक दुसरा आपण बघताय जरूर साई मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. एक अष्टपैलू खेळाडू मैदानात कित्येक वेळा दहिसर संघाच्या माध्यमातून जरूर पाहिले गेले. नंतर पाकाडी एक बलाढ्य संघ या पुढच्या मॅचमध्ये खेळताना दिसेल. प्रणय आणि ऑल कंपनी आपण बघणार आहात. रोहित देखील खेळताना दिसतील जरूर. ओपनचे संपूर्ण खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकापेक्षा फॉर्मॅट यावेळेला जर पाहिलं तर आणखी एक विकेट काय घडलं जाते आणि LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात फलंदाज OUT आउट झाले. लक्षात ठेवा या ठिकाणी जर पाहिलं तर LBW साठी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल. इम्पॅक्ट इन लाईन होता. लेग स्टिकवर पिचिंग करणारा बॉल होता. तिथून जर पाहिलं तर सरळ जर पाहिलं तर यस्टरमध्ये लागणारा मिडल स्टिकला बॉल होता आणि पाहिलं निहाळलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर पायचीच्या माध्यमातून फलंदाज बाद झालेत. गोलंदाज हॅट्रिकवरती आले. फार मोठ्या प्रमाणावरती रनअप वेगाने जात आहेत. स्लो त्यानंतर वेग पकडत आहेत आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतात आतापर्यंत. LBW बॅक टू बॅक 2 घेतले गेले. त्यावेळेला लॉंग ऑफला बॉल निघून चालू एक सिंगल कंप्लीट झालेत आणि या ठिकाणी जर पाहिजे तर एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर पोहोचेल 7 धावा धावफटकावरती. आतापर्यंत जर पाहिजे तर 3 चेंडू फेकून झाले. षटक क्रमांक दुसऱ्या देईल आणि आज जर पाहिले तर दैसरचं क्रिकेट फार मोठ्या प्रमाणावरती आहे. 1 2 3 4 विकेट गेले तरी अगदी दैसर संघ कुठेही प्रेशर घेऊन खेळणार नाही आहे. त्याला माहिती आहे कुठल्या क्षणाला कशा प्रकारची बॅटिंग करायची आहे आणि अगदी जर पाहिले तर आणखीन एक धडाकेबाज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले गेले मिस्टर भोला. त्याच्यावरती आणखीन एक मोठी जिम्मेदारी आहे त्या संघाची आणि गोलंदाज देखील तयार झालेत. ओहो यावेळेला जर पाहिलं तर वेगाचा वापर केला जातो आणि यावेळेला जर पाहिलं तर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. काय लाईन होती अप्रतिम. अचूक टप्पा भेदक मारा सहनशीलता आतापर्यंत गोलंदाजामध्ये दिसतोय आणि हा बॉल जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमात राहिलाय. 4 चेंडू फेकून झाले. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 7. आजचा दिवस मी म्हणेल राहिलाय आतापर्यंत टीम पाहायला मिळते फिरोज 11 महाराजचा संघ. या पुढचा बॉल ट्रॅकिंग स्ट्रोक फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर आणखी एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लगावला गेला आहे. टीम अगदी जर पाहिलं तर गावदेवी दहिसर संघाला परतावं लागेल. फलंदाज या ठिकाणी आउट होत असताना आपण पाहिलं मिस्टर गौरव. बॅक टू दी पवेलियन. अगदी जर पाहिले तर आता मात्र येणारे चेंडू असतील तुमच्याकडे इथून देखील जर पाहिजे तर षटक क्रमांक दुसरा ते जवळपास जर पाहिजे तर 5 चेंडू फेकून झाले. शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी शिल्लक असलेल्या षटकामध्ये 3 विकेट. आजच्या दिवसात सर्वोत्तम विकेट कोणी घेतला असेल तर या गोलंदाजाने जिशानने. हो यावेळेला आपण जरी गेली होती परंतु जर पाहिजे तर इम्पॅक्ट लाईन नव्हता. त्यानंतर जर पाहिलं तर थोडंसं घुसडी घेणारा बॉल होता. अगदी जर पाहिलं तर डिस्टन्सच्या वरती लागणारा बॉल होता. तिथून जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 1 धाव लेग बायच्या माध्यमातून मिळेल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 8. येणारे बॉल असतील 12. विजयकरिता 24 धावांचं लक्ष. चला मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी विनंती करतो क्षेत्ररक्षण करण्यास संघाला.
2-24 आणि 2 षटकं शिल्लक असेल विजयकरिता जर पाहिजे तर 24 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये असेल. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक जबरदस्त गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं ते जबरदस्त गोल त्याच्या माध्यमातून झाली गेली आणि इथून जर पाहिलं तर अंकुर या ठिकाणी येताना दिसत आहेत. अंकुर षटक क्रमांक 3 मध्ये येणारे बॉल असतील 12 विजयकरिता 24 धावेचं लक्ष. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. कारण की जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त मॅच सुरुवात झाली. एका बाजूला दहिसरचा संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहिजे तर मलाडचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल वेगाने टाकला, त्याचं प्रत्युत्तर दिले ऑन साइडला, लॉंगरला पाठवलं थेट बाउंड्रीच्या पलीकडे. आता झालाय जल्लोष. दहिसर स्टँड मध्ये येतो षटकार. बॉल वेगाने टाकला, त्याचं प्रत्युत्तर दिले ऑन साइडला, लॉंगरला पाठवलं. जबरदस्त फटका होता. सिद्धेशच्या बॅट मधून आलेला षटकार मी म्हटलं. टीम दहिसरच्या 1, 2, 3, 4, 5 विकेट जरूर गेल्या, परंतु कुठल्याही प्रकारचा दबाव प्रेशर घेऊन खेळणार नाही आहे. कारण की जर पाहिलं तर पारंपरिक क्रिकेट एक गावेचा फॉर्मॅट असेल. दहिसर विभागामध्ये जर पाहिलं तर फार मोठं क्रिकेट खेळलं जाते आणि आज बोरिवली नगरीमध्ये आल्यानंतर त्यांच्या नावाचा डंका हा वाजताना दिसतोय. जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि या 6 धावेच्या संघाची धावसंख्या फटकावरती 14च्या घरामध्ये 14 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेले. 18 धावेचं समीकरण येण्याने बॉल 11-18ची गरज. पहा काय गोलंदाजी चालली आहे. जसं षटकार जातोय तसं कमबॅक केले जाते. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं षटकार जाते लगेच कमबॅक करण्याची क्षमता आहे. अगदी जर पाहिजे फिरोज 11 मालाड या टीमकडे आणि याच बॉलवरती आपण पाहिलं गेलं जबरदस्त ॲक्युरेट लाईन पाहायला मिळाली आणि तिथून जर पाहिजे तर बाईटच्या माध्यमातून एक धाव येतात दिसते. एकेरी डावीने संघाची धावसंख्या धावफटकावरती 15 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेलेत. वेगवान रनअप घेऊन गोलंदाज पुढे एकदा तयार झालेत बॉलिंग ट्रॅकवरती. हो वेगाने टाकलेला बॉल होता. एवढा स्टेपआउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु यष्टरचे थोडंसं एक बीट झाले. बॉलला पकडत असताना जर पाहिलं तर शॉट फडम्यांचे क्षेत्ररक्षक आले. एकबाईच्या माध्यमातून एक धाव येताना दिसते आणि एकेरी धावडे संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे 16 धावा धावफटकावरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेल्यात. 4 षटकांचा आपण फॉर्मॅट बघतोय आणि 4 षटकामध्ये 40, 45, 50 या मैदानावरती फार मोठं झाल्यात. कारण की सकाळ सत्रात आपण पाहिलं 5 षटकामध्ये 38 धावा होत होत्या, 5 षटकामध्ये 34 होत्या, 5 षटकामध्ये 46 झाल्या होत्या आणि 5 षटकामध्ये 50हून अधिक धावा देखील या मैदानावरती झाल्यात. म्हणजेच काय तर लो स्कोरिंग मॅचेस देखील पाहिल्यात, हाय स्कोरिंग मॅचेस देखील पाहिल्या आहेत. परंतु ही मॅच कशी पाहायला मिळेल, प्रेक्षकांना आवडणारी मॅच ठरेल का? tenniscricket.inच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील स्वागत. RR चषकामध्ये बॅटची इनसाइड एज होती, बॅटची इनसाइड एज होती आणि तिथे जर पाहिलं तर चुकीचं एसटी रक्षण जरूर पाहायला मिळालं. ते म्हणजे एसटी रक्षकाच्या माध्यमातून फिरोज होते एसटीच्या मागे. स्वतः टीमचे जर पाहिलं तर पॅकर आहेत आणि जबरदस्तीरित्या जर पाहिलं तर त्याने झेल त्या ठिकाणी सोडला गेलाय. अशा रीतीने एकेरी धावणे संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचेल 17 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेल्यात. आतापर्यंत चांगली टीम मॅच साध्य केली ती म्हणजे स्वागत दादाने ज्याप्रमाणे जर पाहिजे त्याने बोलले गेले होती 7 मिळत नाही आहे. विकेट किपर आहे. पुढचा बॉल जबरदस्त ॲक्युरेट आपल्याला लाईन पाहायला मिळाली. अगदी जर पाहिजे तर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरचा बॉल पिचिंग थोडीशी मागे ठेवली. गुडलेटवरती हा स्पॉट केला गेला चेंडू आणि त्यानंतर जर पाहिजे तर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते आणि अशा रीतीने जर पाहिजे संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल. ती म्हणजे 17च्या घरामध्ये 17चा खतरा प्रतिस्पर्धी दहिसरचा संघ त्या संघावरती जाणार होतो. 7 बॉल 15 धावेचं समीकरण मैदानाच्या आत इथून देखील असेल. 7 मध्ये 15 मॅच अजून देखील बॅलन्सिंग आहे. एक मोठा फटका आला 6 मध्ये 9 आणि इथून जर डॉट बॉल आला तर शेवटच्या चेंडूवरती मॅच जाण्याची दाट शक्यता राहील. 7-15 फटका फसलाय. कॅच झाली तर मॅच होईल, कॅच घेतलाय की मॅच. येस विकेट गेले आहे. येणारे बॉल असतील 6 विजयकरिता 15 धावेचं लक्ष. नवीन बॅटर पाठवून त्यांनी क्षेत्ररक्षक समजून घ्या पंच प्रत्येक
फटकाला खाली जाऊन फटका प्रयत्न करतो. फसलाय. कॅच झाली तर मॅच कॅच घेतलं की मॅच. येस विकेट. सहा 15 मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅटर एंटर झालेत. मोहित नवीन गोलंदाज आलेत. बॉलिंग ट्रॅकवरती येणारे बॉल असेल तुझ्याकडे 6. विजयाकरिता जर पाहिलं तर 15 धावेंचं समीकरण. मेहफूज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. नंबर 4 वरती गोलंदाजी करण्यासाठी कशा प्रकारची गोलंदाज राहील हे पाहणं महत्त्वाचं आहे. येणारे बॉल तुमच्याकडे असेल 6 आणि विजयाकरिता 15 धावेंचं समीकरण. अजून देखील जर पाहिलं तर कुठला संघ जिंकेल सांगू शकत नाही, कारण की क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला महत्त्व राहिलं आहे, जर तर खाणं राहिलं नाही आहे. कारण की आत्ताचं आधुनिक क्रिकेट फार मोठ्या वेगाने वाद चालले. अगदी जर पाहिलं तर वेगाने झपाट्याने पुढे जात असताना दिसत आहेत मोठमोठे खेळाडू, तारे, सितारे या संपूर्ण नगरीमध्ये आपण बघताय. जरूर 6-15 पहिला बॉल फुल टॉस मिस केलाय जरूर, परंतु यावेळेला जर पाहिजे क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल चालला तो पण लॉंग आउटला. क्षेत्ररक्षक आले डाऊन दी बॉल आणि बॉल लढवले. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 5 बॉल 13 धावेंचं समीकरण. इथून देखील जर पाहिलं तर पैसा वसूल मॅच पाहायला मिळतोय. एक षटकर इथून जर येतोय तर मॅचमध्ये पलटवार टीम दहिसर संघाच्या माध्यमातून केलं जाईल का हे पाहणं महत्त्वाचं राहील, कारण की दोन्ही संघाच्या बाजूने इथून देखील मॅच आपल्याला गेम ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. RR ट्रॉफीचा थरार आपण पाहताय त्या बोरिवलीच्या नगरीमध्ये. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर हाफ ट्रॅकर होता, पुल करायचा प्रयत्न केला गेला, परंतु बॅटर बॉलचा कुठल्याही प्रकारचा समन्वय मैदानाच्या आतमध्ये झाला नाही आहे. पाहायला मिळतोय RR ट्रॉफीचा थरार आपण पाहताय त्या बोरिवलीच्या नगरीमध्ये. 11 मालाड पठाणवाडी या संघाच्या माध्यमातून, परंतु तो जल्लोष कितपर्यंत राहील. ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळतो. डीप विकेटला बॉलिंग उचलला. 1 बाउंसला कले केले. दुसरीचा प्रयत्न चालवला आहे. 2 कंप्लीट. 11चं समीकरण. येणारे बॉल तुमच्याकडे असतील कुठून देखील 3 आणि 11 धावा हे मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपण सुंदररित्या आपण पाहतायत. अगदी जर पाहिलं तर एक सुंदर वातावरणात एक सुंदर अशी क्रीडा स्पर्धा नैसर्गिक वातावरणात. हो हो, हा जर मोठा फटका असा असता मॅचमध्ये पलटवार झाला असता. आणि यावेळेला पहा किती नशीब आहे टीम मलाड संघाचं. शेवटच्याने असं वाटलं बॉल निघून जाईल, परंतु पायाला चेंडू आदळला आणि तिथे पाहिजे बॉल स्टॉप झालाय. मिळतील धावा 2 आणि या 2 धावांमध्ये टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 23 धावा. 23 रन्स ऑन दी बोर्ड. 2 बॉल 9 धावेंचं समीकरण. या बॉलवरती जर पाहिलं तर एक मोठा फटका जर आला तर मग अगदी शेवटच्या बॉलवरती काहीही घडू शकतं. आणि हा बॉल सिंगल डबल आला, ट्रिपल जरी आला तरी मॅचमध्ये काहीतरी दबाव मेंटेन करण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु डॉट आला तर गोलंदाज वर्षातला गाजवती फुलटॉस होता. चांगला फटका पाहायला पडतोय. क्षेत्ररक्षक आलेत आणि यावेळेला जर पाहिलं तर फुलटॉसचा मिस केला आहे आणि अशा रीतीने नाराज, हताश, अधडक मनाने मैदान सोडावं लागेल ते केलं जाईल. आणि फलंदाज योगी आउट होत असताना एक गोल टीमचे कॅप्टन त्वरित प्रणय टीम कॅप्टन लगेच आम्ही संघाचे कॅप्टन म्हणून घेणार आहोत. टॉस केला जाईल. अजय आमची माहिती आमच्यापर्यंत सांगत असताना अंतिम बॉल 1-9 पाहिजे. बॅटची घेतले बाहेरची करा, बॉल मागे. चला बंदरपकर टीम यायचा आहे दौरीत प्रणय. आणि दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करणारी टीम त्वरित कॅप्टन पाठवून द्या. फिल्डिंग करणारी टीम त्वरित कॅप्टन पाठवून द्या प्लीज. आतापर्यंत फार मोठं आम्ही तुम्हाला कोऑपरेट केलं. अजून थोडंसं करायचं आहे. किती षटकांचं फॉर्मेट आमचे ते अजय बाबू असतील, माहिती निश्चित स्वरूपात देतीलच तुम्हाला. चला
बाजूला फिरोज 11 थोडस धावेत मित्रांनो. चला चला आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आपण टॉस करून घेणार आहोत दोन टीमच्या माध्यमातून. एका बाजूला गणेश असतील, एका बाजूला गणेश आपल्याला पाहायला पडतील आणि दुसऱ्या बाजूला